नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज बीड या हत्येप्रकरणी, सरपंचाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जे ते उत्तर दिलेलं आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सुरेश धसेत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। काय सांगाल, तुम्हीच हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला होता सभागृहामध्ये आणि आता उत्तर मिळालेलं आहे, अपेक्षित उत्तर मिळालंय का? 100% अपेक्षित उत्तर मिळालंय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संतोष देशमुख यांच्या खुनाच्या संदर्भामध्ये आयजी लेवलची एसआयटी स्थापन केलेली आहे। म्हणजे आता याचा आयोग स्वतः आयजी राहणार आहे। एसपीला वगैरे कोणी फोन करू शकतं, ऍडिशनल एसपीला फोन करू शकतो, कारण अगोदरची मागणी माझीच होती एसपीच्या अध्यक्षतेखाली। परंतु सभागृहामध्ये मात्र मी मागणी अशी केली होती की संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास आयजी किंवा डीजी लेवलच्या अधिकाऱ्याकडून करावा। मी माननीय देवेंद्रजी यांचा आभार मानतो की फडणवीस साहेबांनी आयजी लेवलच्या अधिकाऱ्याची एसआयटीची नियुक्ती केलेली आहे। आता इथं स्टेटमेंट झालंय, मला वाटतं 4-5 वाजेपर्यंत किंवा L&ZD कडे जर फाईल गेली तर संध्याकाळपर्यंत कसंही करून मी ती ऑर्डर या ठिकाणी काढून घेणार आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्वाची बाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे केली की त्या घटनेला म्हणजे याच्याही उपर इथे कुठे काय घडलं तर होऊ नये म्हणून न्यायालयीन चौकशी सुद्धा, ज्युडिशियल इन्क्वायरी लोकांना कळत नाही, साधारणतः सामान्य माणसाला कळणार नाही, पण न्यायालयीन चौकशी या ठिकाणी नेमलेली आहे। म्हणजे न्यायालयाने चौकशी केल्यावर याच्यामध्ये कुठलीही प्रकारची गुंजाईश राहणार नाही। विरोधकांच्या माध्यमातून असं सांगण्यात येते वाल्मिक कराड जे ते हे स्वतः या संपूर्ण गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी जेव्हा त्यांचा प्रस्ताव म्हणजे त्या ठिकाणी उत्तर दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्यावरती फक्त खंडणीचा गुन्हा। ऐका या गुन्ह्याचे प्रकार काय झालेला आहे। घटना 6 जणांनी प्रत्यक्ष जाय मौक्यावर मारले, 7वा फोनवरून आदेश देतोय तो 7वा आरोप, आणि ह्या 7व्या आरोपीला जर हे आदेश देत असतील किंवा यांचे फोन झाले असतील पूर्वी किंवा ह्यांचं ठरलं असेल तर ते 8वा आरोपी म्हणजे आका आहे, आणि याच्यामध्ये आकाही येईल आणि आका बरोबर आकाचा आका सुद्धा येईल। पण धनंजय मुंडे यांचे हे कट्टर समर्थक मानले जात आहेत, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल वाटतं? हे सगळे लोक धनंजय मुंडेंचेच आहेत। त्यांनी सांगितलं ना वाल्मिक अण्णा कराड माझ्या जवळचे आहेत, वाल्मिक अण्णा कराड यांच्या जवळचे तर विष्णू चाटे यांच्या जवळचे, यांच्या बरोबर फोटो आहेत, आणखी मोठमोठ्या नेत्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत। शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आकांनाही अटक होईल, आकांच्या आकांनाही अटक होईल, परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जे काही खटला जो चाललाय म्हणजे फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय, कुठेतरी त्यांना सोडण्याचा आता खंडणी 302 अॅट्रॉसिटी आणि मोका हे सगळे गुन्हे एकत्र होणार। मोका म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? मोका म्हणजे यांचे मुख्यमंत्र्यांनी शब्द काय वापरले, हे आणि यांच्याशी संबंधित जे लोक असतील आणि जे लोक यांना प्रोत्साहन देत असतील, ते प्रोत्साहन देणारे जर कुठं आता सीडीआर मध्ये सापडले, आयपीडीआर मध्ये सापडले, आयपीडीआर काय म्हणतात ते, व्हॉट्सअप कॉलचं काय म्हणतात ते, रेकॉर्ड कॉल डिटेल, साध्या फोनवर सीडीआर म्हणतो आणि व्हॉट्सअपला आयपीडीआर का काय म्हणतात मला माहित नाही एवढं टेक्निक, म्हणजे आयपी ऍड्रेस जे काय असेल याच्यामध्ये जे जे सापडतील ते सगळे मोकामध्ये जातील। तुम्ही मुंडेंशी संवाद साधला होता का या संदर्भात? या प्रकरण झाल्याच्या नंतर मी एक फोन त्यांना लावलेला आहे की मुंडे साहेब हे तुमचे शागिर्द आहेत, हे फरार झालेले आहेत, अतिशय क्रूर हत्या यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि यांना तुम्ही आता लवकरात लवकर सरेंडर करा। कुठल्याही राजकीय नेत्याचं काम असतं, आपल्या काही समर्थकांनी काही चूक केली, हे राजकीय नेत्यांना 307, 326, 324 हे सततच असतं, परंतु आपल्या समर्थकांना तातडीनं तिथं सरेंडर करणं हे काम असतंय। कारण आरोपी जर सरेंडर केलं तर लोकांचा जो क्षोभ असतो, जो जनक्षोभ असतो तो थोडासा कमी होतो, आणि त्यांना करायचा नसतील तर नका द्या करू द्या, आता होऊ द्या।
मोका अंतर्गत कारवाई. धन्यवाद. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सुरेश धस होते. त्यांच्या माध्यमातून आज जे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बीड सरपंचाच्या हत्या प्रकरणी जे काही उत्तर देण्यात आलंय त्यावरती प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अपेक्षित असं उत्तर मिळालंय आणि लवकरात लवकर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर एसआयटी चौकशी देखील त्या ठिकाणी या संपूर्ण गुन्हेगारांवरती जी आहे ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. नागपूरहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.